माझा नवरा परदेशामध्ये कामानिमित्त गेला. तेव्हा माझा सासरा लग्नासाठी माझ्या मैत्रिणीच्या घरी आला. तेव्हा नको ते माझ्यासोबत केले. त्याच्यात माझ्या वडिलांचा सुद्धा तेवढाच बरोबरीचा हात होता. मी हे ऐकल्यानंतर माझे कान सुन्न झाले. माझ्या सावत्र आईने आणि बहिणीने मला काय खायला दिले माहिती नाही, पण माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यावरती आता माझा विश्वास बसण्याचा झाला. माझ्यासोबत माझी जेवढी प्रॉपर्टी होती सगळ्याचं वारीस आता मी माझ्या मुलीला लावलं होतं. इथून पुढे भारतामध्ये येण्याचं कोणतंही काम ठेवलं नव्हतं. तिथे मोठ्या 5 स्टारमध्ये मी रूम बुक केली होती. माझ्या वडिलांना माझ्या मुलीचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नव्हती, कारण ते बोलत होते हे काळपाप घेऊन माझ्या घरामध्ये अजिबात यायचे नाही. मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये मी रूम बुक करून आम्ही तिथेच राहत होतो. दिवसभर मी काम केल्यानंतर रात्री मी माझ्या मुलीबरोबर 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होते. त्या हॉटेल मालकाची आई शरीराने खूप वाढली होती आणि मी सगळ्यात चांगली डॉक्टर आहे हे त्यांच्या मित्राकडून त्यांना कळाले होते. ती माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण माझी अपॉइंटमेंट मी काही त्यांना लवकर भेटलीच नाही. कारण मला वाटत होतं आईच्या मालमत्तेसाठी पैशासाठी मुलं वाटेल ते करतात आणि आईला बरं करतात, म्हणूनच मी त्यांना माझी अपॉइंटमेंट माझ्या असिस्टंटला सांगून देतच नव्हते. प्रसिद्ध डॉक्टर वंदना असं मी माझी स्वतःची ओळख करून घेतली होती. राणीमधून वंदना कशी झाले हेच मला कळालं नाही. मी माझ्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होते. मी तिच्या विना एक क्षणसुद्धा राहण्याचा विचार केला नव्हता. सगळी कामं मी दिवसभर करून पुन्हा 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी जात होते, कारण माझ्या वडिलांना माझी मुलगी त्यांच्या घरी आलेली त्यांना अजिबात आवडत नव्हतं. पण मी माझ्या काळजाच्या तुकड्याला एकट्याला सोडून दिवसभर असलेली कामांसाठी बाहेर जात होते. माझी मुलगी शांत झोपून राहायची किंवा तिला व्हिडिओ गेम खेळायचा असायचा तर ती व्हिडिओ गेम खेळायची. मी तिच्यासाठी सगळ्या काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या होत्या. माझ्या मुलीला सुद्धा एकटं राहण्याची सवय लागली होती, कारण मी परदेशात असताना सुद्धा माझी मुलगी एकटीच घरामध्ये राहत असायची. सगळ्या काही गोष्टी मी तिच्या हाताखाली करून ठेवत होते. मी तिला असायलाच हवी असं नाही, पण रात्री माझ्या बाळाला मी एकटं कधीच सोडलं नव्हतं. कधी कधी मला उशीर झाल्यानंतर माझी मुलगी सोना ही झोपून सुद्धा जायची. मी तिला म्हणाले, सोना मी बाहेर कामासाठी चालली आहे, तू बाहेर येऊ नकोस. ती झोपलेली होती, पण मी पॅसेजमध्ये आली तेव्हा सोना बाहेर येऊन उभी होती. मी तिला म्हणाले, ओरडले, सोना आतमध्ये जा आणि झोपून घे. तुला पाहिजे तो व्हिडिओ गेम खेळ, तुला पाहिजे ते खेळ, पण अशी एकटी बाहेर येऊ नकोस. मी तिच्यावरती रागवले आणि तिने एक शब्दसुद्धा न बोलता ती पुन्हा रूमच्या दिशेने निघून गेली. दोन्हीही रूम एकाच बाजूला होते. हॉटेल मालकाचा रूम आणि माझा रूम एकाच फ्लोअरवरती आणि एकाच साईडला होता. त्याच्यामुळे ती कोणत्या रूममध्ये गेली हे मला काही समजलंच नाही. मी लिफ्टने घाईघाईने खाली गेले, कारण माझ्या वडिलांनी तातडीने कामासाठी बोलवलं होतं. माझे वडील म्हणाले, तू आता परदेशात राहते तरीही आमच्या जीवाला घोर लावलेला आहे. आता तरी आम्हाला आमच्या पद्धतीने आमचं जीवन जगू दे ना. आधीच तू आमची खूपच नालास्ती केली आहे. आम्ही कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे सुद्धा राहिलो नाहीत. माझे वडील मला घरी बोलावून हेच बोलवून दाखवलं होतं. मला आता त्यांच्या बोलण्याचा खूप कंटाळा आला होता. मी त्यांचं बोलणं ऐकलं आणि पुन्हा हॉटेलवरती निघाले. तेवढ्यातच माझी मैत्रीण मला रस्त्यात दिसली. मी तिला हात दाखवला, पण तिने मला अजिबात ओळखलं नाही, कारण माझ्या शरीरामध्ये मी रंगाने वेगळीच झाली होते. ती म्हणाली, राणी तू आहेस? मी म्हणाले, हो मी राणी आहे. तू एवढी कशी काय बदलली आहे? मी तिला बोलली, मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही होऊ शकते. म्हणूनच मी स्वतःला खूप बदलवलं आहे आणि हाच बदल आयुष्यभर माझ्यामध्ये राहणार आहे, कारण मला जाड म्हणून आणि काळं म्हणून खूप जणांनी हिणवलेलं आहे. आता मला माझ्या आयुष्यामध्ये या कोणत्याही लोकांची सावली मी पडू देणार नाही आणि माझं बाळसुद्धा खूप आनंदामध्ये आहे. ती म्हणाली, खरंच तुला ते मुलं आहे? ती खूप आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली. मी म्हणाले, हो त्या बाळाला मी जन्म दिला आहे आणि मी त्या बाळाची आई सुद्धा आहे. त्या बाळाला बाप नसला म्हणून काय झाले, पण आई अजूनही तिची खंबीर उभी आहे. मला मुलगा नाही, मला मुलगी झाली आहे. तेव्हा ती म्हणाली,
खरं तुझ्यासारखी मुलगी मी आजपर्यंत या जगामध्ये कुठेही पाहिली नाही. आतापर्यंत सगळ्यांचा त्रास सहन करून सावत्र आईचा त्रास सहन केला, बहिणीचा त्रास सहन केला, बापाचा नकार सहन करून त्या मुलाला जन्मास दिले. तेव्हा ती म्हणाली, हे खरं तर माझ्या आईमुळे शक्य झाले. आई, माझ्या आईने जर माझ्या नावावरती थोडीशी संपत्ती केली नसती तर मी तिला घेऊन कुठे गेली असती. ती माझ्या आईचे थोर उपकार माझ्यावरती, म्हणूनच मी आज माझ्या मुलीला सांभाळू शकले. ती हे बोलणं ऐकून खूपच माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मी तिला म्हणाले, काय झाले आहे? तू माझ्याकडे असं का पाहत आहे? ती म्हणाली, अगं तुला त्यावेळेला एक गोष्ट सांगायची होती, पण खरं सांगू का, मी खूप घाबरली होती. मला तुझ्या वडिलांनी आणि तुझ्या बहिणींनी आईने दम दिला होता. तू जर राणीला या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या तर चांगलं होणार नाही. खरं सांगायला गेलं तर तुझ्या वडिलांची याच्यामध्ये अजिबात चुकी नाही, पण तुझ्या सावत्र बहिणीने आणि आईने तुला जे केले ते सांगितलं तर तुझा विश्वासच बसणार नाही. ती म्हणाली, सांग ना. तुझ्या सावत्र आईने तू खूप जाडी व्हावी आणि विचित्र दिसावी याच्यासाठी तुला दवा औषधं देत होती. त्याच्यामध्ये तुझ्या बहिणीचा सुद्धा पुरेपूर हात होता. तुझ्या वडिलांना सुद्धा त्याच्यातली थोडीफार माहिती होती, पण तुझ्या आईच्या शब्दाच्या पुढे तुझे वडील कधीच गेले नाही. म्हणून तू शरीराने खूप जाडी आणि रंगाने काळी झाली होतीस. तेव्हा तुझा फोटो मी तुमच्या अल्बममध्ये बघितला होता. त्याच्यामध्ये तू खूप छान आणि गोंडस दिसत होती आणि तू नंतरून तुला त्या गोळ्यांमुळे तू जाडी झाली आणि आपल्याआप काळीसुद्धा पडली होती. त्याच्यामुळे या मला गोष्टी सगळ्या माहिती होत्या, पण मी तुला सांगू शकले नाही. तू माझी खूप जवळची मैत्रीण होती आणि त्यांनी सांगितलं जर मी ही गोष्ट तुला सांगितली तर तुला ते काहीही करतील. त्याच्यामुळे मी घाबरली होती, म्हणून तुला मी या गोष्टी सांगितल्या नाही. आणि जे मूल तुझ्या पोटात वाढत होतं ते सुद्धा तुझ्या सासऱ्याचं होतं. ते दुसरं तिसरं कोणाचंही नव्हतं. ज्या दिवशी तू माझ्या लग्नाला आली होतीस त्याच दिवशी तुझा सासरासुद्धा आधीच आमच्या घरी येऊन राहत होता. त्यांना माहिती होतं तुझ्या बाजू घेणारं असं कोणीच नव्हतं. तू खूप मजबूर मुलगी आहेस. त्याचा फायदा घेऊन ते रात्री खूप दारू पिले होते आणि त्या धुंदीमध्ये त्यांनी काय केले त्यांना स्वतःला सुद्धा कळाले नव्हते. तिचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसला नव्हता. हे ऐकल्यानंतर वंदनाच्या पायाखालची जमीनच सरकली. वंदना म्हणाली, माझे सासरे मला बापासारखे वाटत होते, पण तोच खरा कसाही निघाला. मला या गोष्टीवरती विश्वासच नाही. माझे सासरे असे करतील मी हे कधी मान्य करू शकणार नाही. ज्या वेळेला अविनाशने मला स्वीकारलं नव्हतं, फक्त त्या घरामध्ये माझ्या सासऱ्यांनी मला स्वीकारलं होतं. बाकी त्यांना घरामध्ये मला कोणीही आपलंसं केलं नव्हतं. काय हवं काय नको ते सगळ्या काही गोष्टी माझे सासरेच मला आणून देत होते. पण मी माझ्या वडिलांबरोबर फार्म हाऊसवरती राहत होते. तिथे सुद्धा माझे सासरे नेहमीच मला भेटण्यासाठी येत असायचे आणि मला म्हणायचे, बेटा तुला काही काळजी करू नकोस. तुला जरी अविनाशने स्वीकारलं नाही तरी मी तुला अंतर देणार नाही. या शब्दांमधून तरी मी काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे होत्या, पण मी त्या गोष्टी समजले नाही. मला आता या गोष्टी समजत आहेत. माझा सासरा या सगळ्या गोष्टींचा मागचा करता करविता होता. मला त्या गोष्टींची आता खूप चीड येऊ लागली होती. मी जेव्हा हॉटेलवरती गेले त्यावेळेला माझ्या मुलीचा चेहरा माझ्या तोंडापुढे आला आणि तिला बघून अलगद माझ्या तोंडावरती हसू आलं. माझं बाळ खरंच खूप सुंदर आणि खूप छान होतं. तिच्यासाठी या जगाशी सुद्धा लढण्याची ताकद ठेवली होती. पण मी माझ्या सासऱ्याला ह्या घाणेरड्या कामाबद्दल कधी माफ करणार नाही आणि माझ्या वडिलांना, माझ्या सावत्र आईला, बहिणीला सुद्धा मी कधी माफ करणार नाही, कारण त्यांनी माझ्यासोबत जे काही केले त्यांना त्याची भरपाई करावीच लागेल. हॉटेलवरती माझी मुलगी माझी वाट बघत होती. मी जड पावलाने हॉटेलवरती गेले आणि माझ्या मुलीच्या जवळ जाऊन मी तिच्या कुशीत डोके ठेवले. ती म्हणाली, मम्मा तुला काय झालं आहे? काही नाही ग बाळा. तू आज नाराज आहेस का? तू नाराज आहे का ग मम्मा? मला सांग ना, तुला काय झालं आहे? तुझी तब्येत बरी नाही का? तुझं डोकं दुखतंय का? मी म्हणाले, बाळा नाही ग, काय नाही झालं ग सोनू मला. तिला माझ्या चेहऱ्यावरचं दुःख न सांगताच तिला समजत होतं नक्की माझ्या मनामध्ये काहीतरी दुःख आहे
आणि दुःख झालं आहे हे एवढ्याशा लेकराला सुद्धा समजलं होतं. माझ्या बाळाने माझ्यासाठी पाणी आणून दिलं आणि म्हणाली, मम्मा तुला काहीही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी, मी सगळं काही नीट करेल. तिच्या एका शब्दाने माझं सगळं काही दुःख हरवून गेलं. सावत्र आई आणि बहिणीने जे केलं त्यांना सुद्धा मी आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही. कारण माझं आयुष्य बर्बाद करून त्यांना कोणता आनंद भेटलाय ते मला माहीत नाही. पण मी माझ्या वडिलांपासून आयुष्याची दूर झाले होते. माझ्या सासऱ्याने तर माझं पूर्ण आयुष्यच बर्बाद केलं होतं. माझ्या सासऱ्याने माझ्यावरती जो घाणेरडा प्रकार केला होता त्याची तर मी त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणारच नाही, असं मी माझ्या मनामध्ये ठाम निर्णय घेतलाच होता. मी माझ्या बाळासमोर एकही शब्द बोलू शकले नाही आणि मी माझ्या पप्पांना फोन केला आणि म्हणाले, पप्पा तुम्हाला काही सांगायचं आहे. माझे वडील म्हणाले, तुला आता माझ्याकडे काय काम आहे? मी म्हणाले, काही करा, पण मला उद्या तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, उद्या दुपारी तू घरी ये. तेव्हा मी म्हणाले, घरी नको, आपण एका हॉटेलमध्ये भेटूया. तेव्हा माझे वडील आणि मी एका हॉटेलमध्ये भेटले. माझ्या वडिलांनी मी नाराज आहे हे चांगलंच ओळखलं होतं. ते म्हणाले, वंदना काय झालं आहे, तू एवढी का नाराज आहेस? त्यांचा तो रागीट चेहरा अजूनही माझ्या तोंडापुढून गेला नाही. त्यांनी कधीही माझ्याशी प्रेमाने बोललं नाही, कधीही बघितलं सुद्धा नाही. नेहमीच तो राग करत असायचे. त्याचप्रमाणे माझी सावत्र राहिलेली आई सुद्धा आणि बहीण सुद्धा माझा नेहमीच राग करत असायचे. माहिती नाही का, मी त्यांना आवडत नव्हती असंच मला वाटत होतं. पण आता वेगळंच मला वाटायला लागलं होतं. मी माझ्या वडिलांना म्हणाले, पप्पा तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, पण ती तुम्ही खरी आहे हेच तुम्ही मला सांगा. त्याच्या पुढचा एकही शब्द मला ऐकायची अजिबात इच्छा नाही. तेव्हा ते म्हणाले, काय झाले? ते पण रागातच माझ्याशी बोलत होते. पण मी त्यांना प्रेमानेच विचारलं, माझी सावत्र आई म्हणजेच तुमची बायको मला जाड होण्याचं औषध देत होती हे तुम्हाला माहिती होतं ना? तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि म्हणाले, हे तुला कोणी सांगितले? मी म्हणाले, कोणीही नाही, पण मला कळालं आहे. तुम्ही मला का जाड होण्यासाठी औषध देताना तुम्ही तुमच्या बायकोला थांबवलं नाही? तिला मी आता आई सुद्धा म्हणणार नाही. ती आई म्हणण्याच्या लायकीची नाही. ती फक्त तुमची बायको आणि नैनाची आई आहे. ती माझी कोणीही नाही. तेव्हा त्यांचा उतरलेल्या चेहऱ्याने सगळं काही मला उत्तर दिलं होतं. आणि माझ्या सासऱ्याने माझ्यावरती जो बलात्कार केला ते सुद्धा तुम्हाला माहिती होतं. तरीही आयुष्यभर मलाच तुम्ही त्या गोष्टीसाठी दोषी धरलं. मी काय पाप केलं होतं? पप्पा तुमच्या पोटी मी मुलगी म्हणून जन्माला आले की माझी आई वारली म्हणून तुम्ही मला माझी दयाच आली नाही? आयुष्यभर नैनाचे वडील म्हणूनच तुम्ही मिरवत राहिलात, पण राणीचे वडील म्हणून तुम्हाला नेहमीच माझी लाज वाटली का? पप्पा मला कारण सांगा. माझी आई नाही म्हणून की तुमची बायको ती आहे म्हणून? तुम्ही नैनाला तुमची मुलगी म्हणून स्वीकारलं. मला या दोन्ही गोष्टींचं उत्तर दिल्याशिवाय मी आता इथून जाणार नाही. कारण आयुष्यभर मी तुमच्या तिरस्कारामध्ये नजरेत तळपत राहिले होते. हे तुम्ही कधीच दिसलं नाही का? तडफडले, रडले, ओरडले, पण तुम्ही कधीही माझी दया आली नाही. मीही तुमची मुलगी होते ना पप्पा? बाप हा नेहमीच मुलीच्या बाजूने उभा असतो. तुमच्यामधला बाप हा. त्यावेळेला मी माझ्या वडिलांना प्रश्नावरती प्रश्न करत होते, पण माझ्या बापाच्या तोंडातून एक शब्द बाहेर फुटला नव्हता. ती त्यांची गोष्ट खरी करण्यासाठी प्रयत्न करत होते, पण आता मी हातबल राहिले नव्हते. मी सक्षम झाले होते, स्वतःच्या पायावरती उभी राहिले होते. मला आता माझ्या बापाची सुद्धा गरज राहिली नव्हती, कारण मी स्वतः एक मोठी डॉक्टर बनले होते आणि माझ्या मुलीला सुद्धा मी मोठं काहीतरी बनवण्याचा विचार करून ठेवला होता. आता मी माझ्या बापाच्या पुढे झुकणार नाही, वाकणार नाही, सावत्र आईला भीक घालणार नाही, बहिणीच्या पुढे पदर पसरणार नाही, असा मनामध्ये ठाम निर्णय धरलेला होता. आणि अविनाशच्या पुढे कधीही जाऊन मला बायको म्हणून स्वीकार असं कधीही बोलणार नाही, कारण मला या सगळ्याचा खूप तिरस्कार आणि तिटकारा वाटू लागला होता. माझ्या नजरेमधून माझ्या घरच्यांची इज्जत आता झिरो झाली होती. माझा बाप माझा हिरो होता, पण तो आता माझ्या नजरेमध्ये अपराधी वाटू लागला होता. माझा सासरा माझ्या बापासारखा होता, तो तर आता मला कसाही वाटू लागला होता. मला सावत्र आईची ओढ ही
मी माझ्या आईमध्ये बघत होती. मला ती आता पुतना राक्षसनीसारखी वाटत होती. ज्या बहिणीसाठी मी रात्रंदिवस दुसऱ्याबरोबर भांडत होती, ती आता मला ती सुद्धा राक्षसासारखीच वाटत होती. मला या जगामध्ये माझी मुलगी सोडून आता कोणाशी संबंध ठेवावेशी वाटत नव्हते. माझ्या वडिलांना वाटलं तर राणी सगळी काही प्रॉपर्टी माझ्या नावे करून देईल, पण मला हे सगळं कळाल्यानंतर मी माझ्या वडिलांना स्पष्टपणे नकार दिला. माझ्या आईची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी पुन्हा मला देऊन टाका आणि तुमच्या पर्यायाने तुम्हाला जे करायचं ते करा. मला आता पुन्हा भारतात यायला तुम्ही भाग पाडू नका. मी पुन्हा भारतात राहणार नाही. तुम्ही माझ्यासोबत जे घाणेरडं काम केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. पप्पा, तुम्हाला एकच मुलगी आहे असाच विचार करून ठेवा. तुमची दुसरी मुलगी मेलेली म्हणून समजा. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर माझ्या वडिलांकडे नव्हते, पण आता मी माझ्या मुलीला घेऊन पुन्हा परदेशी निघाले. तिथल्या हॉटेल मालकाच्या आईलासुद्धा झालेली होती. तिलासुद्धा बारीक होण्यासाठी माझ्या असिस्टंटचा फोन आला. मी तिला म्हणाले, मला आता भारतामध्ये थांबायचं नाही. 2 मिनिटासाठी सुद्धा मला फोन करू नकोस. मी तिच्यावरती चिडलेल्या अवस्थेमध्ये मी पुन्हा परदेशी निघून आले. कारण पुन्हा मला ज्यांनी माझ्यावरती अत्याचार केला त्यांची तोंड पाहायची सुद्धा अजिबात इच्छा नव्हती. अविनाश बरोबर मी आता घटस्फोट घेतला आहे. अविनाश माझ्या पुढे हात जोडत होता, पाया पडत होता. प्लीज राणी, मला तू सोडून जाऊ नकोस. कारण आता माझ्यामध्ये जो बदल बघून त्यालासुद्धा माझ्यावरती प्रेम झालं होतं. पण मला त्या घाणेरड्या प्रेमाची अजिबात अपेक्षा नव्हती. मी आता आयुष्यात कधीही लग्न करणार नाही आणि पुन्हा घाणेरड्या वृत्तीच्या माणसांबरोबर कधीही भेटणार नाही, असं मनाशी मी ठाम निर्णय घेऊन पुन्हा परदेशी निघून गेली. तर मित्रांनो, ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही. संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएट रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.